छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधायला निघालेत। यावेळी त्यांच्या सोबत अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त आहेत। तर थोड्याच वेळात ते नवी मुंबईत येतील आणि तिथून थेट मुंबईकडे रवाना होतील। यावेळी त्यांच्या सोबत जाण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजच नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या, ही महत्वाची स्मारक आहेत की ज्याची महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि यांच्याबद्दल अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक झालेले। कारण तुम्ही जलपूजन करता, तुम्ही कुठल्याही टेक्निकल गोष्टीचा विचार न करता पुढे निवडणूक आहेत म्हणून काहीतरी आश्वासनं द्यायची, पुढे निवडणूक आहेत म्हणून अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल अशा चुकीचा मत मागण्याचा कार्यक्रम केला जातो। आणि म्हणूनच आता स्वराज्य पक्ष छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या खोटारड्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही तिकडे राहणार नाहीये। त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला मुंबईमध्ये, तुम्ही जायच्या अगोदर आढळलं तुमची भूमिका काय असणार? आता महाराष्ट्रात आम्हाला तेच बघायचंय की आम्ही न्यायिक भूमिका मांडतोय, आम्ही कुठली हिंसक भूमिका करत नाही, आम्ही सत्याच्या मार्गाने चाललोय। आणि अशा वेळी कोणी जबरदस्ती करत असेल तर आम्ही अगदी न्यायालय आपल्या कायद्यात बसून तसं संविधानाच्या कसोटीमध्ये बसून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन तिथे करणार आहोत। परंतु मला असं वाटतंय कुठेतरी हे चिघवण्याचं काम करतायत। जे शांततेचं आंदोलन असतं ते जाणीवपूर्वक कसं चिघळवायचं असं पोलिसांकडून झालं तर पोलिसांनाच नाहीये तर सरकारलाही परवडणार नसणारे आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उठल्याशिवाय राहणार नाहीयेत। काम कशामुळे थांबलंय त्याचा पाठपुरावा तुम्ही देखील घेतला का? कुठं अडतंय? आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्गाचा छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्यावेळी पण 15 दिवसाच्या छत्रपती संभाजीराजेंनी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला लेटर दिलं, नेव्हीला लेटर दिलं होतं की हा पुतळा व्यवस्थित बांधवलेला नाहीये, तो ढाच्यामध्ये नाहीये। म्हणजे छत्रपती संभाजीराजेंची दूरदृष्टी पहा, त्यांनी हे 20 दिवसात म्हणजे ज्या दिवशी पुतळ्याचं अनावरण झालं आणि 20 दिवसात सांगितलेलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेच घडलं। असा दूरदृष्टी नेता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी। आणि म्हणूनच त्यांनाही विचारायचंय की तुम्ही हा 200-250 कोटी खर्च कशावरती केलाय आणि अशा प्रकारे जर का तुम्ही या महाराष्ट्राची दिशाभूल करत असाल तर आता महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। एक आमदार मराठी समाजाचे काय मागले तुमच्या असं पूर्ण काही वर्षापूर्वी आजचे दिन म्हणून जी घोषणा करत छत्रपतींच्या नावाने मत मागण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं होतं आणि भूल थापा देऊन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला कशा प्रकारे फसवले। आणि मला वाटतं 6 वर्ष झालं स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी येऊन या ठिकाणी जलपूजन केलं होतं। त्या ठिकाणी जलपूजन करून त्या अरबी समुद्रामध्ये 200 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते 200 कोटीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणात 200 कोटी खर्च करून काम झालेलं आहे ते शोधण्याचं काम स्वराज्य पक्षातून होतं। या देशाला दिशाभूल करण्याचं काम कशा प्रकारे या देशात चालू आहे याची आम्ही महाराष्ट्राला झलक दाखवून देण्याचं काम करणार आहे। आणि यापुढे अशा प्रकारे फसव्या आश्वासनांचं स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रभर पोलखोल करण्याचं काम आजपासून सुरुवात केलेली आहे। आज मोदी आले होते मुंबई असेल ठाण्यामध्ये 33,000 कोटीची जाहिरात। महाराज की जय, महाराज की जय। संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्वराज्य पक्षाचा मोदी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। स्वराज्य पक्षाचा स्वराज्य पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपलं राज्य जय स्वराज्य, आपलं राज्य जय स्वराज्य, आपलं राज्य जय स्वराज्य।
न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकारी बैठकीला सुरुवात झाली आहे. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. नरेंद्र मोदींनी या देशातील मीडिया चॅनल विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. ते आम्ही लढणारच आहोत. आम्ही त्या जागा लढणारच आहोत. कदाचित एखाद दुसरी जागा आमच्या वाट्याला जास्त येऊ शकते. नाही, मी जाहीर नाही करणार आता, पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही 100% लढतो. मशाल चाळीसगाव, जळगाव ग्रामीण आणि पारडोली या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पण दावा केलेला आहे. हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये. प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो. आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो. साहेब, पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे तुमची ताकद आता या घडीला तरी कमी दिसते, काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते, बंडखोरी होऊ शकते. मला असं वाटत नाही. कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही. तराजू नाही आमच्याकडे. आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल. जाहीर केलेत की तुम्ही दावा करतायत जळगाव ग्रामीण, एरंडोल, परवाळा, परत मुक्ताईनगर, जामनेर या ठिकाणी जयंत पाटलांनी इथे जळगावात येऊन उमेदवार जाहीर केलेत. नाही, मला तसं वाटत नाही. जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत. आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत. तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेईमान झाले असले तरी जागा आमचीच आहे. इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते. ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही. एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू. जळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी ठीक आहे, ती तुमची जागा आहे, पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर जे माजी मंत्री आहेत ते स्वतः तयारी करतायत. इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल. इथे मशालच लढा देईल एवढंच सांगतो मी. सतीश अण्णा असतील, ज्या ठिकाणी तुमचा बालेकिल्ला होता त्या जागांवर म्हणजे शरद चंद्रजी पवार गटाकडून नाही, एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले, नेते सोडून गेले, पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे. मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना. तसं शिवसेनेतले काही बेईमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेईमान झाला नाही, जनता बेईमान झाली नाही, ते आमच्या बरोबरच आहे. चला, धन्यवाद. मुख्यमंत्री होणार आहे. पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का? आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत. बरं, आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेईमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका शब्द संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं. आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना, आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून, शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही. बाळासाहेब ठाकरेंना जे आम्हाला दिलं ते भरपूर आहे, बरं का, अधूर नाही त्याचं. डर गए हैं, महाराष्ट्र हारने वाले हैं, लेकिन मैं तो उनको आह्वान करूंगा कि आप जब तक महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव नहीं होता तब तक दिल्ली जो राजधानी है मुंबई में शिफ्ट कर लीजिए. चलो, आपको बार बार आना जाना पड़ता है दिल्ली मुंबई. एक तो दिल्ली में बैठकर ही कुछ काम करते नहीं, राजधानी में घूमते रहते विदेश में, इधर उधर उधर उधर. तो मुंबई में या पुणे में राजधानी दिल्ली की जो है शिफ्ट कर लीजिए.
मोदी जितने महाराष्ट्र में आएंगे उतने उनकी सीटें कम हो रही है। साहब क्या कहना चाहिए? कांग्रेस पर आरोप किया है, ड्रग्स के मामले में कांग्रेस पर आरोप किया, मगर गुजरात की बात किया तो वहाँ गुजरात के ड्रग्स के बारे में मोदी जी ने बोलना चाहिए। राउत साहब देश का सबसे बड़ा ड्रग्स की जो खेप है 3 लाख करोड़, ये गौतम अडानी का जो मुंद्रा पोर्ट है उनके ऊपर उतरे है ना। कहाँ से आया, कौन जिम्मेदार है, मालिक कौन है, उसके पहले कितना उतरा, कहाँ तक गया, पैसा कहाँ गया, उसके ऊपर किस पार्टी ने चुनाव लड़ा, ये नरेंद्र मोदी जी ने देश को बताना चाहिए। महायुतीचे मंत्री आहेत, आमदार बहुतांश महायुतीचे आहेत, निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे, आमिषं दिली जात आहेत. तुम्ही एक संपादक आहात, तर तुम्ही काय बोलाल यावर? 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली. आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले, ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती. आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली. मीडिया, संपूर्ण मीडिया, म्हणजे कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या, मालकांना विकत घ्यायचं आणि मग खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना, जिल्हा प्रतिनिधींना, संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे, टिळक, आगरकर, चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे. आणि या राज्यातला पत्रकार या पाकिट संस्कृतीखाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.